या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष कालकथित रवींद्रदादा जाधव कामानिमित्त पुण्याला गेले होते। तिथेच त्यांना त्रास जाणवल्यानं स्थानिक डॉक्टर यांनी तपासणी केली असता त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला, परंतु हट्ट धरला व ते नाशिककडे रवाना झाले। ते रात्री 2 वाजता ओझर येथील आपल्या निवासस्थानी आले। घरी आल्यावर त्यांना जोरदार वांटी झाली व त्यात हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी प्राथमिक माहिती आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीएम केलं असून नेमका मृत्यू कसा झाला हे कळेलच। मित्रांनो, सांगायला अतिशय दुःख होतंय की छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नेता हरपला। आजची घटना रवींद्रदादाबद्दल खूप वाईट झाली आहे। दादांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं। त्यांनी गंपा माने यांच्यासोबत बरीच वर्ष व्यसनमुक्तीचं काम केलं। महाराष्ट्रात अनेक गावात समितीच्या शाखा स्थापन केल्या। अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनं गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते व न्याय मिळवून देत होते। समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला होता। रवींद्रदादा व मी, आम्ही दोघांनी चळवळीतील अनेक मोर्चे आंदोलनं एकत्र केली। मोर्चा कुठेही असो, मग तो नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक कुठेही असो, आम्ही सोबत असत होतो। आता कुठे दादांचे चांगले दिवस आले, परंतु नियतीला मंजूर नव्हतं आणि आज दादा आपल्यातून निघून गेले। अमर रहे रवींद्रदादा जाधव, अमर रहे। जिवलग नेत्याला अखेरची निळी सलामी, भावपूर्ण श्रद्धांजली। वृत्तसंकलन रफिक सय्यद।